इट्स ऑलरेडी मॉर्निंग 5-6 AM राईट नाव. आणि आता मी निघालो आहे माझ्या फ्लाईटसाठी. दिस इज लाईक day 1. आय विल रीच ऑन day 1 in the evening in Amsterdam. Now let's see how the experience is. Yes. Hope so. I'm going to vlog a lot of stuff. मी जास्त ब्लॉगिंग केली नाही, सो आय डोंट अंडरस्टँड हाऊ एक्झॅक्टली टू व्लॉग. आय माइट नॉट इवन लुक व्लॉग फ्रेंडली राईट नाव. लेट्स सी. यार माझा फर्स्ट ब्लॉग आहे. आय विल ट्राय टू मॅक्सिमाइज अँड सी अँड शो मोस्ट ऑफ द थिंग्स टू यू. आणि लेट्स सी आपण काय बघू शकतो. फायनली मी एअरपोर्टला पोचलेलं आहे. इमिग्रेशन वगैरे सगळं झालेलं आहे. आता नाव आय एम हेडिंग टुवर्ड्स द फूड कोर्ट. आय नो द ऑडिओ क्वालिटी माइट नॉट बी द बेस्ट बिकॉज मी कुठल्याशा ऑडिओ रेकॉर्डरने रेकॉर्ड नाही करत आहे. आय एम रेकॉर्डिंग थ्रू माय फोन. तर मला कदाचित जोरात बोलावं लागेल, पण इथे मी जोरात बोलू नाही शकत कारण की दिस इज एन एअरपोर्ट. सो येस, आय डोंट नॉट टू कवर दिस दॅट मच इन ओव्हर हिअर. तर इकडे जास्त करून आय एम गोइंग टू कवर दॅट. आय एम गोइंग टू रीच फ्रॉम पॉईंट A to पॉईंट B and that's about it. एकट्याच्या बॅगचा आवाज एवढा जोरात जास्त येतो आहे की तो असं वाटतं की मी एकटा इकडे चालला आहे. इकडे पॉप्युलेशन खूप कमी आहे. सो यू टू लाईक जरासं असं एक ऑकवर्ड वाटतं की आता मी एकटाच बॅग घेऊन चाललो तर एवढा आवाज येतो आहे. असं वाटतं यार लोकं काय बोलत असतील, पण असं काय नाही. सगळे चिल असतात इकडे, काय प्रॉब्लेम नाही. आता मला इथे चालत जायचं आहे. 5 मिनटं आहे ते हॉस्टेल. आता 9-9:30 वाजलेत आणि इकडे अंधार असं झालं आहे की रात्रीचे 12 वाजले. सो इकडे खूप लवकर अंधार होतो. नाईट लाईफ चालते ती सिटीमध्ये चालते. सिटीच्या आउटस्कर्ट्समध्ये नाईट लाईफ चालत नाही. सो येस, माझा जो हॉस्टेल आहे ते थोडंसंच पुढे आहे, एकदम सिटीमध्ये नाही. सो येस, आय एम हेडिंग टुवर्ड्स माय हॉस्टेल. आणि मी यार ट्राय करेन शक्यतो जास्त मराठी बोलायला. तर मी पोचलो आहे हॉस्टेलच्या इथे. हा एरियात मी आधी आलो आहे ADच्या टायमाला, बिकॉज इथे इव्हेंट्स खूप होतात. पण आता ते रात्रीत नीट नाही दिसत, तेव्हा सकाळी मी दाखवतो हा एरिया किती मस्त दिसतो ते. येस. तर फायनली मी आता पोचलेलो आहे हॉस्टेल रूममध्ये आणि आराम झालेला. आता थोडा वेळ मी आराम करीन, 1 तास मोबाईल चार्ज करीन, सगळं करीन. मग मी खायला जाईन, नंतर परत येऊन आराम करेन. खूप दगदग झाली आहे, खूप ट्रॅव्हल झालेलं आहे. आणि मोहक जो आहे, जो माझ्यावर ट्रॅव्हल करणार आहे ब्लूक, तो उद्या येईल सकाळी. आणि उद्या मी जाणार आहे स्पिन रेकॉर्ड्सच्या स्टुडिओमध्ये आणि भेटणार आहे स्पिन रेकॉर्ड्सवाल्यांबरोबर. जरा तांबडी तिथे अजून डिस्कवर करणार आहे. तर खूप मजा येणार आहे. आजचा दिवस फक्त आराम, नंतर बघूया. तर आता मोहक आला आहे खालती. मी त्याला भेटायला चाललो आहे. त्याचं चेक इन ॲक्च्युली काल होणार होतं, पण त्याला लेट झाला आहे. तो आज येणार आहे. मी पण जाईन नंतर आता स्पिनिंगच्या ऑफिसमध्ये. आय एम गोइंग टू मीट हिम नाव. मी तर त्याला पहिल्यांदा भेटतो आहे. सो येस, लेट्स कनेक्ट. इट इज मोहक. यस, फाइनली हैज अराइव्ड. इसको छोड़ नहीं रहे थे, पता नहीं क्या करके नीचे ऊपर आया ये. इमिग्रेशन वाले ही पकड़ के बोल रहे थे तू नहीं आ सकता अंदर. येस भाई, चलो. आता मी चाललो आहे स्पिनिंगच्या ऑफिसमध्ये. मोहक मला भेटलेला आहे आणि येस हॅलो राहिला त्याचा. येस. सो आता स्पिनिंगच्या ऑफिसमध्ये जाण्याच्या आधी मी जरा ॲम्स्टरडॅम सेंटरला होतो आहे. हा फर्स्ट टाईम आला आहे. सो याला जरा दाखवतो ॲम्स्टरडॅम सेंटर कसं काय आहे. येस, बरंच आज तर काय जास्त AD नाही आहे, बट आज मी ट्राय करतो आहे बऱ्याच लोकांना भेटायला जे माझ्या ॲम्स्टरडॅममध्ये आधी फ्रेंड्स आलेले आधीच्या ADच्या टायमाला, आणि एक्सप्लोअर करणं थोडंसं ॲम्स्टरडॅम बिफोर AD. कारण की ADच्या आधी जरासं कूल असतं, म्हणजे जास्त केओस नसतो. तर ऑलवेज सजेस्टेड की तुम्ही जर ADला येत आहे 1 दिवस आधी या आणि AD संपल्यानंतर पण 1 दिवस नंतर जा. दॅट इज द बेस्ट. कारण की इफ यू मीट एनी कनेक्शन्स इट इज इझियर टू मीट दीज पीपल बिफोर. तर
येस आय बी टेकिंग व्हिडिओज अ लॉट ऑफ व्हिडिओज ना आणि बघूया हा स्टिच करूया ब्लॉग. आता मी आलो ॲम्स्टरडॅम सेंट्रलला विथ लूक अँड व्हॉट्स युअर नेम? Should I go with asparagus or head for this? I Okay. don't know. Either one. I want either one works. येस सो आता मी भेटलो आहे आणि मी ह्याच्यानंतर जाणार आहे स्पिनिंगच्या ऑफिसमध्ये. लेट्स से तिथून पुढे होतं. आता थोडा वेळ मी ते टाईमपास करतो आहे ॲम्स्टरडॅम सेंट्रलला दिस प्लेस. सो येस स्टे ट्यून. तर आता मी चाललो आहे स्पिनिंगच्या ऑफिसमध्ये फायनली. दिस इज द पाथ. ऑब्वियसली तुम्ही इथे बघता इथे खूप असं क्यूटसे असे घरं वगैरे आहेत. तर इकडे बस नाही चालत, इथे ट्रॅम नाही चालत, इथे तुम्हाला चालत जावं लागणार. सो दिस इज द बेस्ट पार्ट ॲम्स्टरडॅमचं. हे जे कॅनल्स तुम्हाला दिसत आहेत हे बेस्ट आहेत. लाईक असं तुम्ही सिटीमधून चालतायत आणि तुम्हाला असं वाटणार की कुठल्या तरी पार्कमध्येच तुम्ही आहात. हेच मजा आहे ॲम्स्टरडॅममध्ये. आणि ती एवढं कामनेस आहे आणि एवढं पीसफुल आहे सगळं. कुठे तुम्हाला आवाज नाही येणार आणि रात्री त्याच्याहून जास्त पीसफुल असते ही साईड. सो येस आय एम रिअली नर्वस विजिटिंग अ लेबल ज्याचे गाणी मी एवढे ऐकलेत आणि मी एवढे लाईक ऑब्सेस झालेलो त्या लेबलचे की मी त्यांचा लोगो माझ्या अल्बम आर्ट्सवर लावायचो आणि जस्ट असं काय बोलतात त्याला मॅनिफेस्ट करायचो की हे मी या लेबलवर काहीतरी येईन आणि आता मी त्यांच्या ऑफिसमध्ये चाललो आहे ऑन देअर इन्व्हिटेशन. इनसेन आहे यार. मराठी लोकांनी यार मला एनेबल करून टाकलं ते करायला जे मला आधीपासून करायचं होतं. सो थँक्स अ लॉट टू यू गाईज यार. तर चला बघूया आता. सो आय एम इन स्पिनिंग ऑफिस राईट नाव. सी वॉट्स प्लेइंग. तर आता मी स्पिनिंगच्या ऑफिसमध्ये आलेलो. आता आमची मीटिंग झाली. जरा मार्केटिंग मीटिंग होती सो मी ते शूट नाही करू शकत. खूप लाईक कंपनीच्या गोष्टी असतात जे मी दाखवू नाही शकत. बट खूप चांगली मीटिंग झाली. त्यांचे काही आयडियाज आहेत ट्रॅकला प्रमोट करण्यासाठी आणि अजून त्याला मोठं ग्रो करण्यासाठी. रिअली एक्सायटेड. आणि येस उद्या त्यांचा एक इव्हेंट असणार आहे जो वॉर्नर म्युझिकचा असणार आहे आणि खूप एक्सक्लुझिव्ह इन्व्हाइट्स आहेत त्या. तर त्या एक्सक्लुझिव्ह इन्व्हाइट्समध्ये मी पण आहे आणि त्या मीटिंगमध्ये आय एम प्लॅनिंग टू लाईक मॅक्सिमम लोकांबरोबर नेटवर्किंग करायला. कारण की तो खूप एक्सक्लुझिव्ह इव्हेंट आहे. कुणाला पण एंट्री नाही आहे त्याच्यात मला एंट्री आहे. सो मराठी म्युझिक कुठपर्यंत घेऊन आलो आपण ही तुम्हाला आयडिया पाटली पाहिजे म्हणून मी हे तुम्हाला सगळं शेअर करतो आहे. उद्यापासून एडी चालू होणार आहे. आज तर मी जसं फिरत होतो स्पिनिंगच्या ऑफिसमध्ये आज आलो तर ते बरं झालं कारण की उद्यापासून इकडे सगळे बिझी झाले असते. सो बघू अजून आपण काय करू शकतो ॲम्स्टरडॅममध्ये. बरंच काय होणार आहे. स्पिनिंगचं पॉपअप इव्हेंट्स काहीतरी हे किंवा काय. सो लेट्स सी. आता अजून मी उद्या रेकॉर्ड करीन आणि एक्सप्लेन करीन तुम्हाला की काय करायचं आहे. सी या. रात्रीचा असा सीन असतो ॲम्स्टरडॅममध्ये. पूर्ण जरासा क्लबिंगवाला एरिया आहे. रेमेम्ब्रांड प्लॅन करून इट्स कॉल्ड रेमेम्ब्रांड प्लॅन. तर इकडे हा क्लब आहे एस्केप आणि RMX इज प्लेइंग. तर VIP एंट्री आणि ते सगळं तुम्हाला दिसत असेल इकडे लावलं आहे. आणि इकडे मागे काही छोटे क्लब आहेत. इकडे मागे एक क्लब आहे प्राईम जिथे मी प्ले केलेलं. आणि येस हा जरासा हॅपनिंग एरिया आहे बस. लोकांना असं वाटतं पूर्ण मचवत असतील ॲम्स्टरडॅममध्ये पण असं नाही. छोटे जे एरिया आहेत तिकडे असं थोडं एन्जॉयमेंट असते. बाकीचं तर इफ यू कॅन सी देअर इज अ व्हेरी नॉर्मल लाईफ. एवढं काय नसतं. पण हां क्लब्सच्या आत इट्स क्रेझी. क्लब्सच्या आत सीन एकदम क्रेझी असतो. तर आता मी चाललो आहे ADचा माझा पास कलेक्ट करायला. आज फर्स्ट डे आहे ADचा. सो खूप इम्पॉर्टंट असतं की यू गेट युअर पास म्हणजे बेसिकली एक रिस्टबँड असते. ती रिस्टबँड तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे. जे पण ADचे इव्हेंट्स आहेत तिकडे ॲक्सेस भेटायला ते रिस्टबँड लागतं. रिस्टबँडचे टाईप्स असतात. जर तुम्ही AD प्रो मेंबर असाल जर तुम्ही AD प्रो मेंबर असाल तर तुम्हाला त्याचा वेगळा बँड भेटतो. आणि जर तुम्ही लॅब पास मेंबर असाल जे मी आज आहे तर तुम्हाला आज वेगळा बँड भेटेल. त्याला खूप मोठी लाईन असते. मला झालं आहे लेट. तर ब्लूक जो मोहक आहे तो ऑलरेडी तिकडे गेला आहे. त्याला जराशी घाई होती. बट येस मी आता चाललो आहे. आजचं माझं गोल हे असणार आहे
की जे इम्पॉर्टंट लोक आहेत ॲटलिस्ट मी त्यातल्या कोणाला तरी एकाला भेटू. कसं असतं, एक गोल बनवून जाणं खूप इम्पॉर्टंट असतं. कारण की जर तुम्ही काही गोल नाही धरला आणि तुम्ही असेच चालले तर मग तुम्हाला समजणार काय करायचं करून. ADEच्या इव्हेंटमध्ये तुम्ही मॅक्स टू मॅक्स 2-3 इव्हेंट कवर करू शकता एका दिवसात. कारण की सगळे जे मेन असतात ते इव्हेंट एकदम एक इव्हेंट ह्या जागी तर दुसरा इव्हेंट दुसऱ्या जागी असं असतं. सो खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे ओन्ली त्या इव्हेंट्समध्ये जाणं जिथे खूप तुम्हाला इंटरेस्ट असेल. तर त्यासाठी आता त्यांनी ADEचा ॲप बनवला आहे. त्या ॲपमध्ये तुम्ही सर्च करू शकता तुम्हाला कुठले इव्हेंट्स एसेन्शियल आहेत आणि तिकडेच जायचं आहे. कारण की तुम्ही कुठेही जाल तर तुमचा टाईम वेस्ट होणार आणि त्याच टायमाला दुसरीकडे कुठेतरी इव्हेंट असेल तर अजून टाईम वेस्ट होणार. तर आता आपल्याला एक खूप सारं मटेरियल पण भेटेल अबाउट इव्हेंट्स, शेड्यूल, आजचा शेड्यूल, उद्याचं शेड्यूल, ते सगळं आज मटेरियल आता भेटेल. आता मी जेव्हा तिथे जाईन बऱ्याच गोष्टी भेटतील आणि आजपासून खरंच ADE दिसणार आहे तुम्हाला. मी मॅक्स टू मॅक्स ADE कवर करायला बघेन. सो स्टे ट्यून आणि व्लॉगमध्ये पुढे जाऊया. सिया. तर आता इथे मी डी ब्रॅक ग्राउंड करून एक जागा आहे तिकडे आलो आहे आणि इकडे क्रिसलेकचा इव्हेंट होणार आहे. बघू मी क्रिसलेकला हाय बोलून की तो काय बोलतो आता. कारण की त्याला मी आधी माझ्या डेमोच्या टायमाला भेटलेलो पण मला आता आठवत नाही की बाबा त्याला लक्षात असेल का नाही. बट चला फर्स्ट इव्हेंट आहे ADEचा. आता मला माझे बँड्स भेटलेले आहेत. यू कॅन सी बँड्स भेटलेले आहेत आणि आता मी चालत आत. बघू. मला ते कोर्सची काही लेना देणं नाही. मला फक्त क्रिसलेकला भेटण्याची इंटरेस्टेड आहे. आता इथे सगळे लोक जमा झालेले आहेत इफ यू कॅन सी आणि सगळे लोक मला वाटतं क्रिसलेकच्या इव्हेंटसाठी एक्सायटेड. सो लेट्स सी काय चालतात. लेट्स गो. क्रिसलेकला भेटून आलो आणि आय वॉज लिटरली शिवरिंग आणि तिकडे कोण दुसरं होतं नाही फोटो काढायला माझं. सो आय हॅड टू टेक माय ओन पिक्चर. जो मी आता हा येतो फोटो. सो येस खूप भारी वाटतं आहे मला त्याला भेटून. ही रेकग्नाइज मी. ही साईड येस क्रेटेक्स या आय नो यू. आणि ही ऑल्सो स्पोक टू माय सम ऑफ हिज कुठला तरी आय गेस त्याचा ANR मॅनेजर होता. त्याला ते लोक भेटले आणि ते त्याला ही इंट्रोड्यूस हिम टू देम अँड मला पण त्याने इंट्रोड्यूस कर की ह्या क्रिटेक्स ही म्हणजे हा तुझ्याबद्दल बोलत होता करून असं. सो येस दॅट्स हाऊ इट इज. 2 मिनटाचे 3 मिनटाचे कनेक्शन्स असतात बट इट मेक्स ॲटलीस्ट यू रिमेंबर दॅट पर्सन अगेन. सो त्याच्याने काय होतं वेन यू मेक कनेक्शन्स इन रिअल लाईफ तुम्ही जेव्हा त्यांना व्हर्च्युअली काय पाठवता काहीतरी ईमेल्सने किंवा कशाने काही डेमोज पाठवता दे ऑफन रेकग्नाइज करतात तुम्हाला की हां बाबा ह्याला मी भेटलेलो इकडे. सो तो एक कनेक्शन खूप इम्पॉर्टंट असतो. भले तो 2 मिनटाचा असतो 3 मिनटाचा असतो बट दॅट कनेक्शन मेक्स यू स्टँड आउट दुसऱ्या क्राऊडपासून. आणि तेच यार मी तर विचारलं की इफ आय कॅन म्हणजे कसा अजून टचमध्ये असू शकतो त्याच्या लेबलच्या किंवा त्याच्याशी. सो तो तेच बोला की जस्ट कीप सेंडिंग डेमोज अँड दॅट्स इट. सो येस दॅट्स व्हॉट आय एम गोइंग टू डू अँड टिल देन सी. आता मी थोड्या वेळ हॉस्टेलला जाणार आहे कारण की आता मध्येच एक इव्हेंट होता आणि मला बसून झोप येत होती. सो रात्री एक पार्टी आहे आणि त्याच्या आधी एक नेटवर्किंग पार्टी आहे. सो नेटवर्किंग पार्टीमध्ये मला झोप नाही यावी म्हणून मी आता थोडीशी झोप काढायला चाललो आहे हॉस्टेलला. थोडासा झोपेन नंतर तसाच मी निघेन नेटवर्किंग पार्टीला बिकॉज दॅट इज मोर इम्पॉर्टंट. ते पण फुटेजेस कवर करेन. मग तोपर्यंत आता जरा सिनिक व्ह्यू घेत चाललो आहे. बाजूला कॅनाल आहे आणि माझ्या बाजूला सिनिक सिटी स्केप्स आहेत. खूपच जास्त ब्युटिफुल सिटी जी आहे ती म्हणता येणार ह्याला ॲम्स्टरडॅमला. कारण की असं एका पार्कमध्येच चालल्यासारखं वाटतं की सिटी एका पार्कसारखी वाटते. आता दोन्ही पार्टीज झालेले आहेत माझे. मी आधी एका पार्टीला गेलो. मग ती पार्टी होती वॉर्नरची. ती खूप भारी होती. नेटवर्किंग इव्हेंट होतं पण नंतर पार्टीच वाटली ती आणि पार्टीच होती ती. आणि आता नेक्स्ट एक पार्टीला गेलोले मी पण त्याच्यात मला काही खास मजा आली नाही.
सो पण आता मला ॲक्च्युली माझ्या फ्रेंडचा एक कॉल आला. सो ही सेट की अरे मी इकडेच आहे, आपण भेटूया. सो मी त्याला भेटायला आता बाहेर डायरेक्ट निघालो. आणि येस मी तिकडून पटाक्षी निघालो. आय कुडंट से बाय टू एनीवन. बट हां, हे असंच असतं ॲम्स्टरडॅम पार्टी कल्चर. लाईक मी वॉर्नरमध्ये आय मेड 4 न्यू फ्रेंड्स जे कोणच ओळखीचे नव्हते. हंगरीची एक मुलगी होती आणि लाईक ॲम्स्टरडॅमचे 2 लोक होते आणि स्पिनिंगचे सगळे लोक ऑलमोस्ट मला ओळखतच होते तिकडे. दॅट वॉज रिअली सरप्रायझिंग फॉर मी की स्पिनिंगचे लोक येऊन मला भेटत होते. बोले अरे यू क्रिएटेक्स याला कला असे करत होते. तर खूप भारी वाटलं यार, म्हणजे आपण बाहेरच्या कंट्रीमध्ये येतो आणि एवढे मोठे मोठे लोक आपल्याला ओळखतात. सो ऑफकोर्स मी त्यांचे व्हिडिओज नाही घेऊ शकत. त्यांनी तर मला ओके सांगितलं आहे, बट आय थिंक सो यूट्यूबचे काहीतरी युरोप रिलेटेड गाईडलाईन्स आहेत की तुम्ही युरोपियन लोकांना असं डायरेक्ट दाखवू नाही शकत त्यांच्या कन्सेंटच्या शिवाय. म्हणून मी त्यांना दाखवू नाही शकत या व्हिडिओमध्ये. ते लोक ओके बोलले, बट असं आहे की मला हा एवढा मी व्लॉग बनवतो तो वेस्ट नाही गेला पाहिजे, म्हणून मी एकदम गाईडलाईन्स फॉलो करून व्लॉग बनवतो आहे. सो आता मी चालू घरी, मला आली झोप. मी आधी माझ्या फ्रेंडला भेटेन, मग त्याला तो माझ्या घराच्या म्हणजे जिथे मी हॉस्टेलला राहतो त्याजवळच आहे, त्याला भेटेन आणि मग नंतर मी जाईन आणि झोपेन. उद्या परत न्यू डे, न्यू एडीचा नवीन दिवस. आज बरंच काय काय एक्सप्लोअर करायला भेटलं, बरीच साईट सीइंग करायला भेटली, बरंच एडी बघायला भेटलं. खूप चांगलं व्हायब्रंट ॲटमॉस्फिअर आहे इकडे आणि जेवढं तुम्ही एक्सप्लोअर करायला सिटीला स्वतःहून लाईक सोलो ट्रिपने तेवढं तुम्हाला एक्सपिरियन्स करायला भेटेल. आणि इकडे तुम्हाला समजेल की ॲक्च्युली इलेक्ट्रॉनिक म्युझिक किती मोठं आहे, कारण की इंडियामध्ये राहून ते समजणार नाही फॉर शुअर. तर तेच हे व्लॉग बनवायचं पूर्ण माझं गोल हेच आहे की तुम्ही लोक जे प्रोड्युसर आहेत, जर तुम्ही अफोर्ड करू शकता युरोपला येणं किंवा एडीला येणं, तर तुम्ही डेफिनेटली इथे या आणि समजा हे कल्चर कसं आहे, हे इलेक्ट्रॉनिक नाईट लाईफ कल्चर कसं चालतं, जगात इलेक्ट्रॉनिक म्युझिक कसं वाजतं. एवढे लोक इकडून जे येतात आणि बघतात काय काय वेगवेगळ्या गोष्टी कसे एक्सप्लोअर करतात, कसं वेगळ्या टाईपचे लोक वेगळ्या या म्युझिकला त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने बघतात, हे जाणणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो येस, स्टे ट्यून्ड. आता नेक्स्ट दिवशी बघूया आपण काय होतं आहे.